श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दन्ति मानवाः यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दन्ति मानवाः यतः प्रवृत्तिः भूतानां येन सर्वं इदं ततं स्वकर्मणा तम अभ्यर्च सिद्धिं विन्दन्ति मानवाः असे पद आहेत. अन्वय असा आहे, यतः भूतानां प्रवृत्तिः येन इदं सर्वं ततं येन इदं सर्वं ततं तम स्वकर्मणा अभ्यर्च आणि मानवः सिद्धिं विन्दति असे पद आहे. अन्वय आयास अर्थ असा आहे, यत भूतानां प्रवृत्ती ज्यापासून या संपूर्ण भूताची उत्पत्ती स्थिती प्रवृत्ती जे घडतं ते असे यतापासून ज्याच्यापासून आणि येन इदं सर्वं ततं ज्या परमात्म्यापासून या संपूर्ण भूताची प्रवृत्ती होते उत्पत्ती होते आणि ज्या परमात्म्याने संपूर्ण जगत व्याप्त आहे असा जो परमात्मा आहे तम त्या परमात्म्याला स्वकर्माना अभ्यर्च स्वतःच्या कर्माने अर्चित केलं पूजित केलं तर तो मानव सिद्धी प्राप्त करून घेतात असा अर्थ आहे. तर इथं भगवंताला दोन विशेषणं दिलीत, ज्याच्यापासून संपूर्ण भूताची उत्पत्ती होते आणि ज्यांनी सर्व जगत व्याप्त आहे अशा परमात्म्याला स्वतःच्या कर्माने पूजन करून म्हणजे स्वतःचे कर्म त्याला समर्पित करून केल्याने असे जे माणसं आहेत ते सिद्धींनाम परमसिद्धी असे ते प्राप्त करून घेतात. विंदती याचा अर्थ प्राप्त करून घेतो. एकवचन हे वाटतं. मानव हा मनुष्य विंदती याचा अर्थ प्राप्त करून घेतो असा शब्दशः अर्थ आहे. तर यतः म्हणजे ज्या परमात्म्यापासून संपूर्ण जगाची उत्पत्ती होते, म्हणजे ज्या परमात्म्या सर्व भूतांची प्रवृत्ती होते, म्हणजे नुसती प्रवृत्ती होते का तर नाही, उत्पत्ती होते. प्रवृत्ती याचा अर्थ उत्पत्ती आणि उत्पत्ती जशी होते तशी स्थिती पण राहते आणि तसा संहार पण असतो. श्रुतीने त्याचं वर्णन असं केलं आहे की यतो आ इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति येन यत्पर्यंत अभिशन्ति तद्ब्रह्म. म्हणजे असे ज्याच्यापासून संपूर्ण सृष्टी उत्पन्न झाली, येन भूतानी जायन्ते संपूर्ण ज्याच्यापासून उत्पन्न झालं की ज्याच्यामध्ये ते राहतं आणि ज्याच्यामध्येच विलय पावतं असा जो परमात्मा असतो म्हणून त्या परमात्म्यापासून असं आहे.
आणि म्हणून या परमात्म्या जयापासून सकळमय हे मंडळ हे झाले अनेक प्रमाणे त्याला आहेत आपण म्हणतो. ज्या परमात्म्यापासून सगळं झालं, उत्पन्न झालं सगळं, हे सगळं उत्पन्न झालं. ते ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मया ततमिदं सर्वं मया तदमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिनामत्सानि सर्वभूतानि न चाहंती व्यवस्थितः. तर संपूर्ण भूत हे माझ्यापासून उत्पन्न झाली म्हणण्यापेक्षा मया तत्मिदं सर्वं जगत, हे सर्व जगत मीच आहे. तिने असं म्हणलं ह्या काय माझ्या विस्तारलेपणे नावे आणि हे जगचे नोहे आगवे. जैसे दूध मुराले स्वभावे तरितेची दही, का बीजचे जाहले तरू भांगारचे अलंकारू. तैसा मध्ये एकाचा विस्तार होते हे जग. त्या ठिकाणी 3 दृष्टांत दिलीत. एक दुधाचा दह्याचा दिला, एक बीजाचा दिला आणि एक सोन्याचा दिला आहे. तर या ठिकाणी दुधाचं दही झालं ते स्वभावाने झालं. जैसे काय दूध मिळाले, जैसे दूध मिळाले स्वभावी, म्हणजे ते स्वभावाने झालं. मग हे संपूर्ण जगत परमात्म्यापासून हे स्वभावाने झालं का? बीजा म्हणजे थोडक्यात दुधाचं दही झालं तसं झालं का? बीजाचा तरू झालं तसं झालं का? सोन्याचा अलंकार झालं तसं झालं? इथं 3 आहेत. स्वभाववाद आहे, विकृतवाद आहे, अविकृतवाद आहे, उपादान आहे, अभिन्न निमित्त उपादान आहे. हे सर्व वर्णन केलं आहे. तर परमात्म्यापासून जगत झालं हे दुधाचं दही जसं झालं तसं दुधाचाच विकार दही झालं, तसं परमात्म्याचा विकार जगत झालं असं म्हणता येत नाही. कारण ते ना स्वभावाने झालं ना विकृत झालं. मग तसं त्या बीजाचाच तरू झाला. मग बीज वेगळं राहिलं आणि तरू वेगळा असं नाही का? बीजाची झाले तरू, तसं मीच संपूर्ण मीच जसं दुधाचं दही झालं तसंच माझंच सगळं रूप झालं. आणि बीजाचं जसं वृक्ष झाला तसं माझंच रूप सगळं हे जगत झालं. ही जरी गोष्ट खरी होती तर मग 3रा दृष्टांत का दिला? तर 3रा दृष्टांत देण्याचं कारण या ठिकाणी का भांगाराचे अलंकारो. मग सोन्याचा अलंकार झाला पण सोने पण गेलं नाही. बीजाचा तरू झाला पण बीज पण शिल्लक राहिलं नाही. दुधाचं दही झालं पण दूध पण काय शिल्लक राहिलं नाही. दूध नासूनच दही झालं आणि बीजाचा स्फोट होऊनच वृक्ष झाला. तसं परमात्म्याचं नाही झालं. म्हणून 3रा दृष्टांत दिला. 3रा दृष्टांत काय दिला? तो सोन्याचा सोनं हे सोन्यापणात कोणत्याही प्रकारचा उणेपणा न येता त्या ठिकाणी अलंकाराचा प्रतिभास होतो. परमात्मा उपादान आहे का? तो उपादान आहे. आणि उपादान जे असतं ते विकार होऊनच, जसं घटाचं उपादान कोणी माती, मग मातीचा विकार होऊनच घट झालं. मग तसं परमात्म्याचा विकार होऊन जगत झालं का? नाही. तर परमात्म्याचा त्याकरता अभिन्न निमित्त उपादान कारण, त्याला विकृत परिणाम आणि अविकृत परिणाम म्हणतात. तर विकृत दुधाचं दही विकृत परिणाम आहे आणि बीजाचा तरू विकृत परिणाम आहे. परंतु सोन्याच्या ठिकाणी अलंकार हा अविकृत परिणाम आहे. मग अभिन्न त्या ठिकाणी दह्याचं उपादान कोणी दूध आहे आणि घटाचं उपादान कोणी माती. असं परमात्मा जगताचं उपादान कोणी? परमात्मा आहे. असं नाही होत. तर परमात्मा हे संपूर्ण जगाचं उपादान माया आहे आणि त्या मायेला आधारभूत असणारा परमात्मा आहे. म्हणून अभिन्न तो उपादान जरूर आहे पण कसं आहे? निमित्त उपादान. अभिन्न राहून म्हणजेच निमित्त होऊन तो उपादान बनतो. आणि उपादान बनून कसा झाला तो? जसं सोन्याचा अलंकार झाला त्याचप्रमाणे परमात्मा जशा त्याचं स्वरूप सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप, सत्य, अखंड, नित्य, शुद्ध, बुद्ध हे त्याचं जशाला तसं स्वरूप राहतं. आणि मायेचा स्वीकार करून जसं सोनं फक्त ते एक आकार घेतं त्याप्रमाणे मायेचा स्वीकार करून ते एक ठराविक प्रकारचा एक आकार घेतला. पण सोनेपणात उणीव येत नाही. सोनं जसं अखंड लगड होती तसं ते सोनंच आहे आणि गोलाकार त्रिकोणी झालं चौकोनी झालं तरी ते सोनं तसंच राहतं. तसं परमात्म्याची गोष्ट असते. आणि म्हणून
त्या परमात्म्याचा निर्गुणाचा विस्तार झाला, दुधाचं दही झालं, बीजाचा तरू झाला, सोन्याचा अलंकार झाला, तसाच माझा विस्तार झाला, हे म्हणण्यासारखं सोपं असतं. पण त्यात कळून घेण्याकरता सोन्याचा अलंकार होतो, याप्रमाणे परमात्म्याचा अविकृत परिणाम म्हणून येता प्रवृत्ती भूताना माझ्यापासून झाली. खूप श्लोक आहेत गीतेमध्ये आणि त्याचा खूप मोठा विस्तार आहे, हे काही एकाच्यात सांगून चालत नाही ते. तर आता यतः भूतानां प्रवृत्ती, तर हे सांगायचं काय, ते जगताची उत्पत्ती सांगायचं का, ते नाही सांगत बसायचं. जगताची उत्पत्ती नाही सांगायची आणि त्या परमात्म्याचं व्यापकत्व नाही सांगायचं. जो असा असा आहे त्या परमात्म्याची पूजा कर. इथं चाललंय कर्म प्रकरण. तर तू पूजा करणार आहेस आणि पूजा समर्पित करणार आहे, पण कोणाला, तुला ते कळलं पाहिजे. तुला ते इथली पूजा फार व्यापक सांगितलेली. इथली पूजा किती व्यापक आहे, ज्या कालामध्ये एवढं ब्रह्मांड आहे, हे आपलं शरीर आहे आणि आपले शरीराचे यातले सगळे अवयव हे शरीराच्या उपयुक्तच असतात. यातला कोणताही अवयव जर नसेल तर शरीराची स्थिती राहत नाही. आणि मग या शरीरातून ज्या सगळ्या क्रिया होतात ती त्याचीच पूजा कशी होते, जे जे सगळे कर्म केले ती त्याची पूजा कशी होते. जो सर्व व्यापक परमात्मा आहे तो त्या कर्माने त्याला कसं पूजित केलं जातं आणि ज्याला असं निष्काम भावने समर्पित करता येतं तो सिद्धीला प्राप्त होतो, असा श्लोकाचा अर्थ आहे हा. तर तो चला असो. एक पहिलं तुम्हाला सांगितलं, ज्याच्यापासून संपूर्ण भूत उत्पन्न होतात तो, एवढं सांगायचं. तो परमात्मा तो कसा आहे, तर मग हे सगळं जसं एखाद्या राजाचं वर्णन करायचं असतं, मग तो विद्वान आहे, तो शूर आहे, काय म्हणतो तो दानी आहे, शूर आहे, सात्विक आहे, वैभव संपन्न आहे, खूप एवढं वर्णन केलं जातं. पण राजा तेवढाच राहतो, त्याचं 100 विशेषण. बाईचं वर्णन केलं असतं, खूप सगळं कुलवान आहे, शीलवान आहे, सुंदर आहे, ते काय लावण्य होते, त्याच्यावर 1000 विशेषणं दिले. 1000 विशेषणं देऊन सांगायचं काय, तिथं बाई सांगायची. तसं सांगायचं काही फक्त परमात्मा सांगायचा, पण तो कसा आहे. मग ते विशेषणं कसे आहेत, तर विशेषणं कसे दिले तर त्या विशेषाचीच किंमत जाते काही वेळाला. त्या विशेषाला साजेल असं विशेषण दिलं पाहिजे, असं आहे. हो हो नाही, आज कोण म्हणतं असत नाही. हो 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 बरोबर आहे. हो हो. मग आता तुम्हाला हे संपूर्ण आकाश आहे किंवा सूर्य आहे, पण ज्यावेळी 100 घट ठेवले त्या प्रत्येक घटाचा कलर वेगळा असू शकतो. प्रत्येक घटातलं पाणी हे काही पिवळे असू शकतं, गढुळे असू शकतं, कसंही असू शकतं, बरोबर आहे का नाही. पण त्यात प्रतिबिंब कळतं. ज्याचं स्वच्छ पाणी आहे त्याच्यात स्वच्छ प्रतिबिंब दिसतं, ज्यात गढूळ पाणी आहे मग त्याच्यामध्ये प्रतिबिंब अंधक दिसतं. म्हणजे याचा अर्थ सूर्यात काही बदल होत नाही. तसं आकाश म्हणा, असे सगळ्या घटातल्या घटात आकाश असतात. मग त्या सगळ्या आकाशामध्ये काय, आकाश घाटाचा वास घेतला, त्या दह्याच्या घाटाचा वास घेतला तर घाण वास येतोय. मग आकाशात काय वास येत असतो काय, मग वास काय, तो घाटाचा वास आहे तो. मग तसं प्रत्येक आपला जो पिंड बनला आहे त्या पिंडामध्ये आता एवढं गेलं ना, एवढे त्रिगुण गेले. मग हे प्रश्न त्रिगुणाचा येतो, त्याच्या कर्माचा येतो, त्याच्या संस्काराचा येतो, ही सगळी उपाधी येते. मग 1000 उपाध्या असल्या तरी त्यातलं आकाश कोणत्याही प्रकारे लिप्त होत नसतं. तसं परमात्मा सगळ्या ठिकाणी तो फक्त आधार देतो. तो फक्त आधार देतो. सगळ्यात सोपं उदाहरण, लाईट या असतात 100 लाईटीला किती कलर, त्यात पिवळा, हिरवा वगैरे सगळे त्याचे कलर असू शकतात. पण आतली वीज मात्र काय ती कलर ती काही रंगीत होत नाही ना, तिला काय कोणता कलर नसतो, तिला काय कोणता आकार येत नाही. मग काय वेळा ट्यूब लांबुळकी असते आणि बल्ब गोल असतो, बरोबर ना. ट्यूब काय वेळा एखादी ट्यूब पिवळी असते आणि एखादा बल्ब हिरवा असतो आणि एखादा लाल पण असतो. पण वीज ना लाल होत ना, वीज लांबुळकी होत ना, ते गोल होत. मग विजेला कोणताही आकार नाही आणि त्याला कोणताही रंग नाही, पण तिच्या वाजून लाईट पडत नाही. तसंच असतं प्रत्येक शरीरामध्ये परमात्मा हा असंग रूपाने आधारभूत म्हणा किंवा तुम्हाला अस्तित्व रूप म्हणा,
प्रकाशित रूपाने तो राहतो. त्या सगळ्या हे सगळी भिन्नता आहे. ही भिन्नता प्रकृती, ही भिन्नता गुणाची असते. परमात्म्यात भिन्नता नसते. तर ते असं आहे. तर असा ज्याच्यापासून संपूर्ण ते सूत्र पण आहे काय ते जन्माद्यश यतः यतः जन्मादी आद्य यशः यतः ज्यापासून हे संपूर्ण जन्मादी जन्मादी म्हणण्यात जन्म स्थिती आणि अंत असं आहे. तर ते काय सांगत होतं ते हे संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती ज्याच्यापासून होते असा परमात्मा. आणि दुसरं काय सांगितलं येन इदं ततं. तर येन इदं सर्वं ततं. तर हे संपूर्ण जगत परमात्म्याने व्याप्त आहे. तर कसं व्याप्त आहे? जसं आकाश संपूर्ण पदार्थामध्ये व्याप्त असतं. जसं भिंतीत खिळा ठोकला तर तो घुसतो, याचा अर्थ भिंतीतही पोकळी आहे. एखाद्या लाकडात खिळा घुसतो, त्यातही पोकळी असते. आणि त्याहीपेक्षा सुंदर उदाहरण म्हणजे पहार तापल्याच्या नंतर एक तोंड तापलं तर सगळ्या पारीत जी उष्णता आतमध्ये व्याप्त असते ती कशी व्याप्त असते? परिपूर्ण. आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला दृष्टांत अजून विशेष पाहायचा असलं तर तो दिवा असतो, अशी ज्योत असते. त्या ज्योतीमध्ये बाहेरून असा तुम्हाला प्रकाश दिसतो. त्याच्या बाहेर आत आणि मध्ये तो जसा दिवा परिपूर्ण प्रकाशाने भरलेला असतो तसा हा परमात्मा संपूर्ण जगतामध्ये काय इदं सर्वं ततं परिपूर्ण व्याप्त संपूर्ण. दुसऱ्या अध्यायाचं भरपूर वर्णन केलं आहे. असं आहे. होय तोंडात श्लोकच येत नाही, काय करू मला, माझ्या डोळ्यापुढे राहतात ते श्लोक माझ. असा परमात्मा तो व्यापक आहे, व्याप्त आहे. म्हणजे ती व्याप्ती सांगत असताना सुद्धा त्याचे बरेच बारीक बारीक प्रमाणात भेद असू. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आणि पुढे आजम्या दृष्टीने पाहेला. आणि विठ्ठल विस्तारला जनी सप्त हे पाहत. सारखे वाटतात प्रमाण हे माणसाला, हे प्रमाण सारखे वाटतात. पण विठ्ठल जळी स्थळी भरला हे प्रमाण वेगळं आहे. आणि विठ्ठल विस्तारला जनी हे प्रमाण वेगळं सांगतं. असं आहे. जे भेटे भूत हे प्रमाण वेगळं सांगतं. आता तर जे भेटे भूतन ते मान. अरे ते भूतात परमात्मा असं मान जाण बिन नाही तिथं. सगळे तसेच येण्यासारखे काही तिथे ठोकून जायचे गाडमध्ये तसे ठोकी देत काही मी. सर्वभूती पाहे एक वासुदेव. आणि जे भेटे भूत आणि ते बारी दोघातलं सारखंच वाटतं माणसाला. ते दोन्ही सारखं कसं काय असेल ते काय? सर्वभूती पाहे. पाहे याचा अर्थ पाह्याचा अर्थ दृश्य धातू आहे, दृष्टी धातू आहे. सर्व भूतामध्ये वासुदेव आहे असं ज्ञानाचं रूप आहे. आणि जे भेटे भूत ते मानी जे परमात्मा इथं मानण्याचं रूप आहे. कोणतंही भूत असेल त्याला परमात्मा मान. इथं भक्तीचा प्रश्न येतो, तिथं ज्ञानाचा प्रश्न येतो. तसं तुम्हाला विठ्ठल जळी स्थळी भरला या म्हणण्यामध्ये तुम्ही जळ स्थळ उपाध्या स्वीकारल्यात. उपाध्या स्वीकारून त्यातला तुम्हाला आतला परमात्मा सांगायचा आहे. आणि विठ्ठल विस्तार जनी इथं बृहत्वात ब्रह्म म्हणजे अशी व्याप्ती सांगत असताना त्यात बारीक बारीक गोष्टी असतात. जाऊ द्या, त्याचं कुठं सांगत बसतो मला. तर असं आहे इदं. तर येन इदं सर्वं ततं ज्या परमात्म्याने संपूर्ण जगत व्याप्त आहे. कशाप्रमाणे? पारीतल्या उष्णतेप्रमाणे किंवा आकाशाप्रमाणे किंवा दिव्यातल्या प्रकाशाप्रमाणे किंवा एखादं साखरेचा खडा असतो, त्या खड्यामध्ये जे आत बाहेर तिची गुढीची व्याप्ती हजारो कितीतरी प्रमाण आहेत. त्यात व्याप्ती समजून घेण्याकरता त्याचे प्रमाण एवढे असतात. असा परमात्मा ज्याच्यापासून संपूर्ण भूताची उत्पत्ती झाली असा आणि जो संपूर्ण जगात व्याप्त आहे असा. तर त्या परमात्म्याला स्वकर्मना अभ्यर्च. तर त्या स्वतःच्या कर्माने त्याची पूजा अभ्यर्च. अर्चना म्हणजे काय करणे? पूजा करणे. अर्चना अभ्यर्च म्हणजे त्याची पूजा कर. आणि पूजा कर याचा अर्थ काय? मग आता तो परमात्म्याचं वर्णन करायला पाहिजे होतं काय? दिशे सगुण हा स्वरूप सुंदर असं सांगायला पाहिजे होतं. पांडुरंग राम कृष्ण त्याची पूजा कर.
मग जर त्याची पूजा करायची असती तर मग काय पाहिजे? मंदिर पाहिजे, मूर्ती पाहिजे, फुलं पाहिजे, तुमचे हात पाहिजे, आरती पाहिजे, मग झाली पूजा. आता याचं कुठं, याला कुठं हातपाय आहेत? याला हातपाय कुठे आहेत? इदम ततम, हा तर सगळा व्याप्त आहे. मग ह्याची पूजा कशी काय करायची? बरं याला कोणते हात? याची पूजा करायला आपल्याकडे हात कोणते आहेत? याच्याकडे पूजा करायला फुलं कोणते आहेत? याला कुठं फुल व्हावं? हे संपूर्ण अखंड परमात्मा तोच शोधला आहे. तो म्हणजे आराध्य पूज्य कोण आहे? तो व्यापक असणारा परमात्मा. मग त्याला फुल कुठं व्हावं? इथं व्हावं का तिथं व्हावं? मग त्याकरता इथला परमात्मा पण वेगळा आहे, पूजेची प्रक्रिया पण वेगळी आहे, इथले फुलं पण वेगळे आहेत आणि इथला पूजक पण वेगळा आहे. जो पूजा करतो तो वेगळा आहे, जे फुलं आहेत ते वेगळे आहेत आणि जो परमात्मा तो वेगळा आहे. परमात्मा हा निर्गुण निराकार असा परमात्मा आहे. संपूर्ण सृष्टीला आधारभूत असा परमात्मा, त्याची पूजा करायची. तर त्याची पूजा करायची. इथं तुम्हाला हात पाय करून पूजा करून चालत नाही. इथं जे जे कर्म होतात हे सर्व फुलं आहेत. मग काय कर्म होतात? तुमचे जे होते ते विहित कर्म आहेत, नित्य आहे, नैमित्तिक आहे, काम्य आहे, समाजसेवा आहे, तुमची गोसेवा आहे, किंवा अजून तुम्हाला काय सांगू ते म्हणजे विहित कर्म आहेत, स्वाभाविक कर्म आहेत, ब्राह्मणाचे ते 9 गुण सांगितले त्यात घडणारे कर्म आहेत, विधान केले त्याचे कर्म आहेत, क्षत्रियाचे 7 गुण सांगितले ते त्याचे स्वभावात घडलेले कर्म, म्हणजे त्याची शूरता वीरता वगैरे जे असेल ते सगळं. मग त्यांनी हिंसा केली, मारलं, अर्जुनाने मग गुरु मारले, मोठे तपस्वी मारले, तरी ते सगळे फुलंच आहेत. ते सुद्धा कोण आहेत? ते फुलंच आहेत ते. आता शेतकरी ज्या कालामध्ये गायी पाळतो, मग त्या काळात गायी पाळायचे म्हटलं का तुम्ही कोणी पाहिले का? आता इथं शेतकऱ्याचे माणसं आहेत, रामदास आहेत, त्याला माहिती. घासावर एकदा मोहा पाडला रामदास आणि ते एकदा घास कापायला लागल्यावरती त्या माणसाच्या मुठीत किती किडे मरत आहेत? त्याला काय बेरीज आहे का ती? आणि चालतात बाईने एकदा कवळी आणली सरपण चुलीत घातल्यानंतर त्यात किती किडे आहेत, त्याचा काय हिशोब आहे का ते? मग हिंसा झाली का नाही? तरी ती पूजा होती. पहा ही पिढा कशी आता, तरी ती पूजा होते. अर्जुनाने एवढे माणसं मारले, साधे नाही मारले, तपस्वी मारले, तरी ती पूजा झाली. म्हणजे हिंसा केलेली ती सुद्धा पूजा होते. ते का पूजा होते? ते तुमच्या वाट्याला विहित तुम्हाला सांगितलेले कर्म आहेत आणि ते कर्म केल्याच्या नंतर ते ईश्वर, कारण ते जे कर्म केलेत त्यात मुख्य गौण, त्याला मुख्य, आता ते शब्द येते माझ्या तोंडामध्ये, मुख्य गौण मानावं लागतं. गायीला जिवंत ठेवणं हे मुख्य आहे. आणि त्याच्याकरता होणारी हिंसा ते काय तुम्हाला पाप नाही लागत. ते काय त्या शास्त्राने त्याला परवानगी दिली आणि ते पाप, कारण ते म्हणून तर तम आभ्यर्च म्हणून हे सगळं त्याला समर्पित करायचे. सृष्टीचक्र चालेल कसं? मग त्या कालामध्ये हे करत असताना माणसाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सर्व प्राणीमात्रांची सेवा केली जाते, ते कर्मच असतं. स्वतःची सेवा केली जाते, ते पण कर्मच असतं. आणि अशा कालामध्ये झालेले कर्म आहेत. थोडक्यात आपले कर्तव्य कर्म जे जे असतं ते पालन करणं हीच ती पूजा आहे. फक्त त्यातली अडचण अशी आहे, ते कर्म करत असताना स्वतः करता न करता जो परमात्मा ज्याच्यापासून सृष्टी उत्पन्न झाली आहे असा तो, आणि जो संपूर्ण जगात व्याप्त आहे असा तो, त्याला केले कर्म स्वकर्मना तम अभ्यर्च, केल्या कर्माने त्याला अभ्यर्चाचं पूजा करणे असं नाही. माऊलींनी त्याच्यावर काय म्हटलेले ते, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म आहे का? लक्षात आहे का नाही? स्वकर्म हे स्वतःचे कर्म, स्वकर्म कुसुमांची विरा, स्वतःच्या फुलांनी. मग तया सर्वात्मका ईश्वरा, जो व्यापक आहे तो, जया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली अपारा तोषाला की. याचा त्याला संतुष्ट करण्याकरता संपूर्ण आपल्या स्वतःच्या कर्माने त्याची पूजा केली. म्हणजे जे जे तुमच्या वाट्याला आलेले कर्म आहेत त्या ते कर्म यथोचित करणं
म्हणजेच पूजा आहे. ते कर्म यथोचित करून ते कर्म त्याला समर्पित करणं त्याला म्हणतात अभ्यर्च्य. समर्पयेत त्याला काय म्हणतात, कायेन मनसा मनसे कायेन वाचा मनसेरिंद्रिर्वा, हे का ते म्हटलं का नाही. हा, नारायणन समर्पयेत असं म्हटलं. किंवा आपले म्हणतात आत्मा नारायणन समर्पयेत. आता येत नाही तोंडात, तर काय करतो. तू म्हातारा झाला का मग तुला पण कळलं तसं काय होतं ते. काय म्हणतो आत्मा तुम गिरिजा, का आत्मा तुम गिरिजा काय रे पुढे आहे का. सहचारा प्राणांश रंगृम पूजा ते विविधो भोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदो प्रदक्षिणा विधी स्तोत्राणी सर्वा गिरो यत यत कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तवा आराधनम समर्पयत. हे सर्व कर्म केले. मग तिथं काय म्हणलं, जे काही केलं जातं ते जे काही तुम्हाला वाणीने बोलणार, पायाने चालणार, हाताने काम करणार किंवा तोंडाने बोलणार, नेत्राने पाहणार, हे सर्वच कर्म असतात. हे सर्व फुलंच असतात. आणि या पुष्पापासून कर्मपुष्पापासून पूजा करणं म्हणजे त्याला समर्पित करणं याला म्हणतात तम आभ्यर्च्य. अशी जर पूजा केली तर मग काय होतं म्हटले, मग आता त्याच्यामध्ये काय सगळ्यांचं सागळं सारखं कर्म असतं का, ते नाही. सगळ्यांचा आता एखादा भंगी असतो, मग तो संडास साफ करतो, एखादे रस्ते झाडून घेतात, ते रस्ते झाडणारा आहे. मग आता शेतकरी शेती करतो किंवा एखादा क्षत्रिय युद्ध करतो, गोळ्या घालतो. आता हे सगळे कर्म फार विचित्र आहेत. आणि एखादा ब्राह्मण यज्ञ करतो, माझ्यासारखा संन्यासी ब्रह्मचे तो पोथी वाचतो. हे सगळं खूप विचित्र आहे पाहत असताना. मग यातले कोणते न्यूनाधिकता नाही. तो संडास साफ करतो, रस्ते साफ करणारा, शेती करणारा, युद्ध करणारा, यज्ञ करणारा किंवा आपण अध्ययन करतो, हे सगळे कर्म आहेत. आणि हे सगळे कर्म यात अधिक किंवा न्यून किंवा अधिक याला कुठं काही न्यूनाधिकता म्हणता येत नाही. कारण त्याच्यात ते वाट्याला आलेलं आहे. त्याचं श्रेय ते समर्पित केलं तर त्याचं अंतःकरण शुद्ध होऊन त्याला सिद्धी प्राप्त होते. आणि हे करून याचं अंतःकरण शुद्ध होऊन त्याला सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे कोणतीही सेवा असे, मग झाडू असू दे, शेती असू दे, युद्ध असू दे, अध्ययन असू दे, याजन कोणतं असू दे, कारण शास्त्राने त्याच्या वाट्याला ते दिलेलं आहे. त्यामुळे त्या कर्मात न्यूनता अधिकता काय म्हणता येत नाही. फक्त वाट्याला आलेलं कर्म जर केलं तम आभ्यर्च्य, तो मानव सिद्धी प्राप्त करून घेतो, असा श्लोकाचा अर्थ आहे. सिद्धिं विंदते, सिद्धी याचा अर्थ आहे परमसिद्धी. मग त्याचे क्रम आपण लावून घ्यायचे. अंतःकरण शुचीच्या नंतर मग भगवत प्राप्ती वगैरे त्याचे पुढचे स्तर अजून त्याच्यात मध्ये असतात. ते श्रेयान् स्वधर्म विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् श्रेयान् स्वधर्म विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. श्रेयान् स्वधर्मः विगुणः परधर्मात् स्व अनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम्. असे पद आहेत. तर इथं स्व अनुष्ठितात् परधर्मात् विगुणः स्वधर्मः श्रेयान्. तर
स्वतःने चांगल्या प्रकारे आचरण केलेल्या धर्मापेक्षा हो म्हणजे नाही स्वानुष्ठितात आपण जो आचरण करत असलेला जो धर्म आहे तो धर्म परधर्मात त्या दुसऱ्या धर्मापेक्षा जरी विगुण असला, विगुण हा आपी, जरी त्यात तुम्हाला गुण कमी वाटत असले तरी देखील विगुण हा आपी, तरी स्वधर्मान श्रेयान, आपला धर्म हा श्रेष्ठच असतो. आणि मग हा श्रेष्ठ असल्यामुळे स्वभाव नियतं कर्म कुर्वन्, तर या ठिकाणी स्वभाव नियतम जे आपल्या स्वभावाने आलेले जे कर्म आहे ते कर्म करणारा किल्मिषम न आपनोती, तर तो पापाला भागीदार होत नाही. स्वभाव नियतम याचा अर्थ स्वभावाने पाठीमागे असेल ना स्वभावजा, मग ते स्वभावजा ते ते सगळे कर्म येते त्याच्यामध्ये तो ते असा आहे. तात्पर्य काय आहे, आपण उत्तम आचरलेला जो धर्म आहे, आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे, तर तो कर्म याचा अर्थ धर्म असतो. कर्मातूनच धर्माचा जन्म होतो. कर्मजन्यच धर्म असतात, कर्मजन्यच अधर्म असतो. तर धर्म अधर्म हे स्वतंत्र नसतात, ते कर्मनिष्ठित असतात. मग अशा त्या तुमच्या कर्मातून धर्मातून जे तुम्ही करता ते अनुष्ठान करता ते तुमच्यापेक्षा दुसरा धर्म श्रेष्ठ असतो, कारण त्यात गुण अधिक असतात आणि तुम्ही जे आचरण करता त्यात गुण कमी असतात. पण जरी कमी असले तरी आपल्या दुसऱ्या धर्मापेक्षा स्वधर्म श्रेयान, आपला धर्म तो श्रेष्ठ आहे. धर्मात गुण कमी अधिक काही नसतात, ते ज्याचं त्याचं जसं तसं त्या जागेवर ते सिद्धच असतं. आणि म्हणून आपलं कर्म यथोचित करणारा तो पापाला भागीदार होत नाही. किल्मिषम न आपनोती, तर या ठिकाणी काय आहे, तर तो धर्म गुणयुक्त आहे. मग कोणता दुसरा, तर ब्राह्मण धर्म आहे, मग त्याच्यामध्ये कोणती हिंसा नाही. आपल्याला चांगलं वाटतं, चांगलं आहे बा पोह्या करणं आमकं धर्म, त्यात काही हिंसा नाही काय नाही, आपल्याला चांगलं वाटतो ना तो धर्म. मग आता शेतकरी येतो, आता त्याचा धर्म काय, ते गाया बिया पाळायच्या, शेण काढायचं, काढलं काठी घेऊन गायीच्या पाठीत घालावी लागते. आता हे काय लोकांच्या आयला काय कटकट महाराज तुम्ही बरोबर पोथी वाचितात तुम्हाला लय पुण्य होतं. तसं काय नसतं. ते महाराज लय पोथी वाचू त्याला पुण्य होतं आणि तुम्ही गायीची धोपटी घातली ते तसं काय नाही. मग ते विगुण तुम्हाला तो विगुण दिसतो, त्यात तुमच्या त्यात गुण कमी दिसतात तुम्हाला. कारण शेती करणं, मी आता सांगितलं तुम्हाला, झाडू लावणं हे करणं, हे त्यात गुण कोणतेच नाहीत. आणि अर्जुन युद्ध करतोय तो त्या कालामध्ये एवढे मोठमोठे योद्धे मारतोय, रक्त वाहतोय. मग ब्राह्मण पूजा करतो, तो भस्म लावलंय पूजा करतो, मंत्र म्हणतो, मग तो तुम्हाला त्याच्यातले गुण चांगले वाटतात, त्यात अहिंसा नाही. क्षत्रिय धर्मात हिंसाच आहे आणि वैश्य धर्मात हिंसाच आहे. हिंसा केल्याशिवाय काही होत नाही. मग तुम्हाला त्या धर्मापेक्षा हा विगुण वाटतो, यात गुण कमी वाटतात. जरी गुण कमी असले, तुम्ही जो धर्म आचरण करता ते विगुण आपी, जरी तुम्हाला तो धर्म कमी वाटत असला तरीसुद्धा तो तुमचा धर्म श्रेयान, तुम्ही जो अनुष्ठान करता तो धर्म श्रेष्ठच आहे. तो काही कमी समजायचं काही कारण नाही. दुसरंही का, आता दोन्ही झाले तर कर्मच आहेत कनी, दोन्ही झाले तर कृतीचे कनी. ब्राह्मण ज्या काळात यज्ञ, तिथं हिंसा नाही कोणी सांगितलं, तिथं हिंसा नाही कोणी सांगितलं. हिंसा ही कर्मात म्हणजे कर्म ही हिंसा व्याप्त असतं. अहिंसा ही हिंसा व्याप्त असते. अहिंसेत हिंसा नाही असं कधी होत नाही आणि हिंसेत अहिंसा नाही असंही कधी होत नाही. सांगितले तुम्हाला पाठीमागं, कर्म हे हिंसा व्याप्त असतं. कर्म हे हिंसा व्याप्त असतं. कोण कर्म करत नाही, कोण करत नाही. ब्राह्मण संडासला जात नाही काय. आता आमच्याकडून काय होतं, डोकं खाजवलं जातं, संडासला जायचं, भिक्षा मागायची, काय होत नाही. हे सगळे हिंसाच आहेत ह्या सगळ्या.
श्वास घेणं, ही सगळी हिंसे वाचून कोणतंही कर्म केलं ते कर्म हिंसा व्याप्त असतं. कर्म करणं याचा अर्थच हिंसा असते. आणि म्हणून कोणतं कर्म कमी आणि कोणतं कर्म जास्त तुम्हाला दिसायला तसं दिसतं, पण जी हिंसा असते ती अहिंसेकरता हिंसा असते. अर्जुनाने ज्या काळात हिंसा केली ती हिंसेकरता हिंसा आहे का प्रजापालनाकरता आहे? शेतकरी हिंसा करतो ती हिंसेकरता हिंसा करतो का गोपालनाकरता करतो? मग तसंच आहे. बाई स्वयंपाक करते, दळण कांडण करते, हे ते, त्यात हिंसा नाही घडत का? घडते. मग ती हिंसेकरता हिंसा आहे का जीवदान जगण्याकरता हिंसा आहे? ती मग हिंसेला महत्त्व आहे का अहिंसेला, जगण्याला महत्त्व आहे? मग म्हणून इथं म्हणलं आहे जगण्याची जी प्रक्रिया आहे, जगण्याच्या प्रक्रियेकरता जेवढ्या काही हिंसा केल्या जातात शास्त्र त्याला परवानगी देतं. त्यात विगुणता नाही, ते कमी गुण येतं अशातलं काय समजायचं नाही. करणं इथं पण आहे, करणं तिथं पण आहे, तिथं पण. आता अखंड कृती सगळीकडे आहे का नाही? आपण 3 घेऊ, 4 घ्या तुम्ही. शूद्र सेवा करतो तिथं पण कृती आहे, कर्म आहेत. वैश्य सेवा करतो कर्म, तिथं पण कर्म आहेत, कृती आहे. आणि क्षत्रिय करतात तिथं पण कृती आहे. आणि ब्राह्मण कृती करतात तिथं, ब्राह्मण याचा अर्थ म्हणजे जाणीव डोक्यात ना घेऊ, ब्राह्मण याचा अर्थ विद्येचं हे पाहणारे, आपल्यासारखे अध्ययन करणारे म्हणा. मग अध्ययन कुठं कर्म नाही? ब्राह्मण वर्गात कर्म आहे, क्षत्रियात कर्म आहे, वैश्यात कर्म आहे, शूद्रात कर्म आहे. कर्माची व्याप्ती सारखी आहे का नाही? कृतीसारखीच नाही का नाही? मग कर्म जिथं घडतं तिथं हिंसा नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला? असं घडत नाही. हिंसे वाचून कर्म होऊ शकत नाही, कर्म वाचून हिंसा होत नाही. आणि कर्मात हिंसा ही व्याप्त असते. आणि त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज खूप गोड दृष्टांत दिलेत, त्याचे इतके दृष्टांत दिलेत ना, अरे करणं तर सारखंच आहे ना, पण त्यातून मग मिळतं काय तुम्हाला? मिळतं काय तुम्हाला? चालायचं तुम्हाला रस्त्याने चालला आणि आडवाटाने चालला तर चालणं तर सारखंच आहे का नाही? आडवाटाने चालला काय दिसायला विचित्र दिसतं, पण पायाला सारखंच आहे ना. ते पाणी घुसळण केलं आणि दही घुसळण केलं, मग दोघातलं काय फरक आहे? घुसळण्याची क्रिया सारखीच आहे ना. पण मग जे विषय आपल्याला फळ जे मिळतं ते बघ ना. मग तू घुसळण्याची क्रिया सारखीच आहे. त्याच्यात भूसही काढलं आणि कणही काढली, पण काढणेपणा सारखाच आहे, चालणेपणा सारखाच आहे, घुसळणेपणा सारखाच आहे. त्यात तुम्हाला जे प्राप्त होतं, शिदोरी आणि दगड, खापराची शिदोरी आणि शिळ्या भाकरीची शिदोरी, बोजा तर सारखाच आहे ना, पण फल काय? फलदृष्टीने बघ ना तू. जरी बोजासारखाच असला, चालणं सारखंच असलं, करणं सारखंच असलं, हे सर्व सारखंच असलं तरी त्यातून आपल्याला प्राप्त काय होईल इकडे लक्ष पाहावं. करण्यात तर काय बदल होत नाही. तसं 4 वर्णाकरता जे सांगितलं ते कर्म करण्यात कोणताही बदल नाही. आणि म्हणून कोणता बदल नसल्यामुळे तुम्ही जे कर्म करता, तुमचा स्वधर्म असेल, वर्ण उचित आहे, आश्रम उचित आहे आणि स्वभाव उचित आहे, आणि त्याचप्रमाणे जे जे विहित आहे ते सर्व कर्म हे हिंसेने व्याप्तच असतं. आणि त्यामुळे तुम्हाला ते कर्म टाळताच येत नाही. आणि म्हणून काय झालं, काही जरी झालं तर हिंसे वाचून कर्म होत नाही. म्हणून स्वानुष्ठितात विगुण हा, परधर्मापेक्षा आपला धर्म विगुण नाम कमी गुणाचा तुम्हाला वाटतो, तुम्हाला तो कमी गुणाचा वाटतो. इथेच लोकांचा फार घोळ झाला. काय पाहायचं नाही, काय माहीत नाही. आणि ह्या वामपंथीने उठवलं, आम्हीच का संडास साफ करायची आणि आम्हीच का रस्ते झाडायचे, आणि तू युद्ध कर, तुला कोण नको म्हणले, तू ज्ञानेश्वरी पाठ कर ना, तुझ्या लोक पाया पडते, तुला काय रोग आला, तुझे कोणी हात धरलेत का? पण उगाच काय? अरे पण ते कमीच नाही, ते कमी नाही. कोणती केलेली क्रिया ही न्यून अधिक नसते. आपला दुसऱ्याचा धर्म चांगला दिसत असला म्हणून, म्हणजे काय त्यांनी काय होतं, ते एखादी अप्सरा आली, लई सुंदर आहे, काय आता अप्सरा म्हणून त्याचं काय वर्णन करावं, आणि ते लेकरू रडायला लागलं. आता लेकरू रडायला लागल्यानंतर मग त्या मुलाला सांगितलं, अरे काय रडतो, तुझी आई तर काळीची, फारुळ्या दाताची, तिला काय अशी तशी ती बघी, तुला आई दिली चांगली. आता त्या मुलाला त्या अप्सरेचा काय उपयोग आहे? त्याला काय ते
त्याचा काय उपयोग आहे? ते काय त्याला ती आहे, त्याला त्याची आई पाहिजे ना. याचं काय? मग त्या मुलाला ही किती श्रेष्ठ असली तरी त्या मुलाची संतुष्टी नाही. पण या मुलाला त्या फावळ्या दाताच्या आईपासून जी संतुष्टी आहे, तसं भगवान सांगतात तुझं कर्म हे फावळ्याच्या आईसारखं जरी असलं तर त्या लेकराला जशी संतुष्टी आहे तसं माझी संतुष्टी तुझ्या वाट्याला आल्या कर्माने माझी संतुष्टी आहे. कारण ती बाळाची आई ती आहे. त्या बाळावर तिचं जे प्रेम आहे त्याप्रमाणे हिचं काही प्रेम नाही त्याच्यावरती. तसं तुम्ही, कारण विगुण आहे हे श्रेष्ठमस आहे, ही अप्सरा श्रेष्ठमस आहे, सुंदर आहे, ती मस्त प्रेम देते, ती मस्त मांडीवर घेते, पण ते संतुष्ट कुठं होते ते. मग तसं भगवान सांगतात ते मग चांगलं आहे, चांगलं म्हणजे त्यात गुणवान सगळे कर्म आहेत ते. पण तुम्ही जर ते केलं तर मी संतुष्ट होत नाही. ती अप्सरेसारखी आई आहे आणि तुमच्या वाट्याला आलेली ही तुमची असणारी वेडी वाकडी आई आहे का? पण ती तुमची आई, कारण ती तुमची आई आहे आणि तुम्हाला ती प्रेम देते आणि तुम्हाला तिच्या मांडीवर समाधान वाटतं. पण लहान लेकरू तुम्ही पहा बरं किती चांगले व्हायचे, तिला बिलगतं का? ते नाही. पण ते आई जाऊन बिलगतात ते. मग तसे कारण ते त्या मुलाच्या वाट्याला आली ती आई आणि तिने तिला पकडलं. ती तसं आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे विगुण जरी असलं काळ्या मुंगळ्या आईसारखं, तरीसुद्धा तेच आपलं संपूर्ण पाप दूर करील. आणि ते विगुण वाटत असलं तर ते विगुण नसतं, आईच असते. मातृत्व हे कधी न्यून अधिक नसतं. ते वरचं बाहेरचं एवढं मोठं ते काय म्हणतं मॉडेल काय म्हणतात ते वेगळं असू शकतं ते, पण आतलं मातृत्व काय वेगळं नाही. जशी सुंदर आई आहे तिच्या लेकराकरता तिचं प्रेम चांगलं आहे आणि तिच्या लेकराचं प्रेम तिचं चांगलं आहे. तसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ज्याच्या वाट्याला जे कर्म आले त्याला ते उचित आहेत म्हणून न्यून वाटले असले तरी ते न्यून नसतात. हे सगळे असतात. हे काहींचे सद्गुण अधिक दिसतात पण ते दुसऱ्या माणसाला ते उचित नसतात. असं आहे. तुम्हाला गृहस्थापेक्षा शूद्राचे कर्म तुम्हाला न्यून वाटतात, त्याच्यात काही चांगलं नाही असं वाटतं ना. म्हणजे गृहस्थापेक्षा विगुण असं म्हणतो आपण. म्हणजे गृहस्थापेक्षा संन्यासाची तुम्हाला श्रेष्ठ वाटतं. चांगलं संन्यास काय पूजा बिजा करतो लावून, म्हणजे गृहस्थापेक्षा संन्यासाचं श्रेष्ठ वाटतं. आणि तुम्हाला त्या ब्राह्मणाच्यापेक्षा शूद्राचे कमी वाटतात असं ते. मग वैश्य क्षत्रिय असतात, मग त्या शूद्रापेक्षा तुम्हाला हे श्रेष्ठ वाटतात. म्हणजे एकमेकाचे म्हणजे काहींचे गुणयुक्त आहेत पण त्याला ते विहित नाहीत. ते गुणयुक्त असले तरी त्याला ते विहित नाहीत. आणि म्हणून आपला धर्म कठीण जरी असला पण त्याचा परिणाम पाहावं. आणि म्हणून झाडू घेणं, झाडू लावणं, शेती करणं, अजून काय जे करायचं आहे ते सर्व करणं, जे उचित आहे ते करावं असं आहे. जरी तुम्हाला कठीण वाटतो, चुकीचा वाटतो, न्यून वाटतो, अरे लिंबच कडू आहे पण त्याचे परिणाम बघ. तसं तुम्हाला तुमचा धर्म आचरण करायला तुम्हाला कठीण कडू वाटतो, न्यून वाटतो, पण त्याचे परिणाम बघ. असं आहे. केळीचं झाड आहे, त्याचे परिणाम व्हायच्या आधी जर तोडून टाकलं तुम्ही, कर्म आचरण करून बघ ना, ते केळी झाड आधी तोडून टाकलं फळ कुठे ते तुला. तसं तुझं कर्म फळ येऊस तर वाट पाहशील का नाही ते. आणि म्हणून ते झालं तुम्हाला सांगितलं ते असं. रंभा उत्तम असली तरी असं म्हणजे तात्पर्य काय सांगायचं आहे, आपला धर्म विगुण वाटत असला तरी तो विगुण नसतो, तो सर्वश्रेष्ठच असतो. कारण ते स्वभावनियत आहे. असा कर्म करणारा किलविषमना आपनोती, तो पाप भागीदार होत नाही आणि दुसऱ्याचा धर्म श्रेष्ठ आहे. आणि म्हणून जर तुम्ही आचरण केला तर तुम्हाला पाप लागेल, तुमचा अंतःकरण शुद्ध होणार नाही. सहजं कर्म कौंतेय, हे मोहित मला पाण्यान. सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत,
सदोषमपि न त्यजेत् सर्वारंभ हि दोषेण सर्वारंभ हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः धूमेनाग्निरिवावृताः सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारंभ हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः सहजं कर्म कौन्तेय सदोषम अपि न त्यजेत् सर्व आरंभः हि दोषेण धूमेन अग्निः इव आवृताः हे कौन्तेय सहजं कर्म सदोषम अपि न त्यजेत दोषवान असले तरी टाकू नको कारण हे धूमेन अग्नि इव आवृताः ज्याप्रमाणे धूमाने अग्नि ही आवृत असते त्याप्रमाणे हे दोषाने अग्निप्रमाणे दोषेन आवृतः सर्वारंभा हे सर्व कर्म आहेत हे कर्म दोषाने आवृतच असतात. आता हे मागच्या श्लोकात थोडा सांगितला विषय ते. तर सहजं कर्म अर्जुना सहज कर्म आहे ते सदोष असले तरी टाकू नको. त्याला असं गोड उदाहरण दिलंय. जसा अग्नी असतो तो धुमाने आवृतच असतो तसं कोणतंही कर्म असेल कर्माचा आरंभ हा दोषाने युक्तच असतो. कशाप्रमाणे जसा अग्नी हा धुमाने आवृत असतो तसं कर्म हे दोषाने हिंसेने आवृत असतं. आणि म्हणून सदोष वाटत असलं तरी तू ते कर्म टाकू नको. असं संपला एवढा त्याचा अर्थ आहे. मग काय आहे सहज कर्म काय असतं. सहज कर्म याचा अर्थ जांभळ्या देणं हे सहज कर्म आहे. झोप घेणं जांभळ्या देणं हातपाय हलवणं हे सहज कर्म आहे की नाही. सहजम नाम स्वभावजम आणि आपण ते तुम्हाला सगळं स्वभावजम आलं वर्ण उचित आश्रम उचित आणि वर्ण उचित आश्रम उचित स्वभाव उचित जे सगळे कर्म आहेत ते सर्व कर्म त्याला सहज कर्म म्हणतात. आणि दुसऱ्याचं कर्म आचरण केलं तर ते काय झालं ते प्रयत्नाने झालं ते सहज नाही राहिलं. ते त्या सहजता काय आहे आपल्या वाट्याला आलं आहे. आपल्या वाट्याला तेच त्याला सहज म्हणतात. आणि म्हणून माणसाने आग्रह नाही करायचा. काय आग्रह नाही काय उगाच साधू व्हायचं कायला सोंग करतो हे सगळं अडवतो. शांत व्हायचं कायला स्वभाव शांत प्रकृती ती प्रकृती असते. काही माणसं डोळे झाकून विनाकारण शांततेचा आव्हानतात. साधेपणाचा नको करू तसं. शांततेचा अवयव नको. साधेपण आहे तसं आहे तसं आहे. ती प्रकृती ती जशी प्रकृती आहे तशी आहे. आता तू काळा जन्माला आला आता त्याच्यावर काय करतो. आता मी उगाच पावडर मी काय गोरा होणार आता काय होतं गोरा बरं चांगलं त्याला काय होतं सहज हे जे सहज असतं त्याला तू सहज असतं म्हणजे ते चुकीचं आहे असं काही समजू नको. आसनं हाच दोष आहे. आसनं हीच हिंसा आहे. त्यामुळे तू त्यातून बाजूला नाही पडू शकत. त्यामुळे जे सहज आहे ते सहज आहे ते असो तसं आहे ते असंच असू दे. आणि म्हणून क्षत्रियाने ब्राह्मण व्हायचा प्रयत्न करू नये आणि वैश्याने क्षत्रिय व्हायचा प्रयत्न करू नये. आणि शूद्राने उगाच का शूद्र माणूस म्हणून वेगळा नाही. ते कर्माचं त्याचं नाव आलं ते लोकांच्या डोक्यात ते शूद्र म्हणजे फार काहीतरी विचित्र फार नीचपणा आहे असं डोक्यात आलं ते.
पण त्याच्यात कोणत्याही प्रकारची न्यूनता अधिकता नसते. म्हणून सहज कर्म जे आहे, ज्याच्या जे वाट्याला आलं ते तू टाकू नको. का टाकू नको? अरे मुळात जे कर्म करायचं ते दोषवानच असतं. ते जे कर्म आहे दोषेन धूमेन इव आवृताः, ते कर्म दोषाने युक्तच असतं, सदोषच असतं. मग हे सगळं शेती बिती करणं, पशुपालन कर्म म्हणजे कर्म हे हिंसेने व्याप्त असतं. कोणतंही कर्म असो, स्नान शौच सांगितलं तुम्हाला. आता कोणतंही कर्म केलं तर त्यात हिंसा असतेच. हा श्लोक त्याच्याकरता सांगितला. काय आहे? सदोष मापी. काय झालं? कोणतंही दोषेनं आवृतः, कोणतंही कर्म केलं तर ते जर दोषाने युक्तच आहे, तर मग तुझं कर्म टाकून दुसऱ्याचं करण्यात काय अर्थ आहे? त्याच्यात पण दोष आहे, त्याच्यात पण दोष आहेच ना. आणि त्यामुळे मग तुझं टाकून काय करतो? मग तुझं कर. जर सगळेच कर्म सदोष आहेत, सगळ्यात कर्मात जर हिंसा आहे, तर मग आपलं टाकून दुसऱ्याचं का करावं? काय आला करतो? काय नाही उपयोग त्याचा. पण काही माणसाला त्याचा फार छंद असतो, आपलं टाकून दुसऱ्याचं करायचं. आपलं टाकून दुसऱ्याचं काय करतो? तुझी शेती कर, लोकांची काय बांध करीतो. पण त्याच्यात त्याला फार आनंद असतो, लोकांचे बांध करण्यामध्ये, दुसऱ्याचं होण्यासारखं. गरिबाला श्रीमंत व्हावं वाटतं. गरीब चांगली गोष्ट आहे, गरिबीची गोष्ट चांगली. श्रीमंतांनी उगाच गरिबीचं आव्हान. काही माणसं आहेत ते लय श्रीमंत असतात, पण असं आव्हानतात फाटकेच कपडे घालणार, गुंड्यात तुटलेल्या घालणार, फाटक्यात चपला घालणार. काय कशाला करतो ते? गरिबी कशाला आहे? तसं राहू दे ना. होऊन काही तुम्ही वेगळं केलं तर तो अधिक दोष होतो, तो विडंबन होतं. ते होऊन जर तुम्ही अधिक काय केलं तर विडंबन होतं. आहे तसं तू, कारण तुझ्या वाट्याला ते आलं. तुला प्रकृती अशी दिली ना, तुला प्रकृती अशी दिली, त्या असाच वापरतो. जर आता माझी प्रकृती, मी काय आलं का फटकन बोलणार ती, मग आहे ठीक आहे, माझी प्रकृती अशी आहे, मी काय आला शांततेचं आव्हानू. शांततेचं आव्हानून काय उपयोग होणार नाही ते. कारण किती जर शांती दाबून धरली, दाबून दाबून असा काही स्फोट होईल त्याचा. हो. पण प्रसंगानुसार काय होतंय? आता सकाळी येतो, पाठ ऐकतो, झालं ब्राह्मणचं कर्म, त्याच्यानंतर कुणी आडवडवाला ठोसा ठेवलेला क्षत्रियचं आलं, व्यवहार आला, आलं वैश्य, हत्ते त्या जाती शूद्र, कर्मानी शूद्र आहे, सेवक आहे, सगळं नाही काय ते चार होत. नाही ते होतं. याचा अर्थ ते वाट्याला ज्यावेळी जो प्रसंग येतो त्या काळात ते कर्मच असतं. आता इथलं तात्पर्य म्हणायचं काय आहे? तुम्ही कोणतंही कर्म केलं तर ते दोषवानच आहे. मग तुम्ही तुमच्या वाटतो आता तुम्ही एवढं सगळं केलं. आता त्या दिवशी यांनी विचारलं होतं, बुवा मी प्रपंच केला आणि कोणत्यात फलाची अपेक्षा जर नाही केली तर मग ते कोण करील, काय आला आणि काय आला प्रपंच करील. तर त्या दिवशी तुम्हाला सांगायचं राहिलं होतं, ते तुम्ही फलाची अपेक्षा केली ही नाही केली, तुम्हाला निरपेक्षणीच करावं लागतं ते. कारण तुमचा अधिकारच नाही त्याच्यात. तुम्ही डोंगरावडी अपेक्षा करता, मग तुमच्या अपेक्षासारखं मिळतं का ते? महाफलेशु कर्मण्यवादी. तू कर्मच कर फक्त, त्या फलामध्ये तुझा अधिकारच नाही पोहोचत. अधिकारही पोहोचत नाही, तुझं कर्तृत्वही चालत नाही, न तुझी भावनाही चालत नाही, न तुझं ज्ञानही चालत नाही. तुम्हाला फलाच्या बाबतीत तुम्ही कर्तृत्वात 100% नापास होता. फलाच्या बाबतीत तुमची भावना 100%, तुमची काही भावना असेल ते का तुमच्या बाबत ठरलं थोडं. कोणतंही तुम्ही कर्म करा, फल हे पराधीनच असतं, फल हे पराश्रितच असतं. ते तुम्हाला काही तुमच्या स्वाधीनच नसतं. त्यामुळे तुम्ही अपेक्षेने केलं तरी तेच, आणि निष्काम भावने केलं तरी तेच. भगवान म्हणतात करतो ना, निष्काम भावने झक मारलं मग. कारण सकाम इच्छा ठेवूनही जर तुला तेच मिळत असेल तर मग सकाम भावना ठेवून काय करतो? माझं कर्तव्य म्हणून मी करतो, जे मिळेल त्यात खुश, असा प्रकार तो. मग तुम्ही परमार्थ करा, प्रपंच करा, काहीही करा, ते त्याच्यात काही चूक नाही होत ते असं. आता तुमचा जो प्रश्न आहे तो तुम्ही ज्या कालामध्ये त्याला ते हे इथं काय आहे, तुम्ही आता गेली मारामारी. आता मारामारी काय शास्त्रात विहित सांगितले का? ते काय तुमचं विहित कर्म हे का तुमचे ते स्वभावाचे कर्म आहे ते. मग स्वभाव जे कर्म आहेत त्या कर्माला सुद्धा काही रेषा आहेत ना, त्या कर्माला सुद्धा काही रेषा आहेत. तिथं ते मारामारी करणं हे कर्म ती प्रतिक्रिया असते, ती त्याला प्रत्युत्तर असतं, ती समाजात ती जगण्याची रीत असते ती. त्याचं ते काही कर्मात मोडत आहे अशातला काय भाग नाही. हां,
ही सहज क्रिया आहे ना शरीराची, ती हे काय ते शरीराची सहज क्रिया आहे. आणि मग ती सहज क्रियेमध्ये तुम्ही पायाने चाललात, एखाद्याशी भांडलात, तुम्ही एखाद्याशी मारामारी केली, देवाणघेवाण केली, हे शारीरिक, याला म्हणतात साधारण कर्म. हे साधारण कर्म आहेत. तर हे साधारण कर्म आता तुम्ही जे केलं, तुम्ही असं म्हणता, मग एखादा ब्राह्मण असतो, मग तो हे हात देणे करून तो मारामारी करीत नाही का? तो भांडण करणार नाही का? हां, प्रसंग होणार ना त्याचं. ते जीवन जगणे सहज कर्म आहे. ते सहज कर्मात जातात. ते त्याला काय आहे, जीवन जगण्याची एक प्रक्रिया आहे. ती काय कर्माला शास्त्राने मारामारी करावी, आमक्या टायमाला करावी, आमक्या वयात करावी, असं काय विधान नाही केलं असं. मग तो पण मारामारी करू नये, ती काय रोज करीत नाही, ती हिंसा अहिंसा आहे. तर तो भाग वेगळा असायचा. इथं काय म्हणायचं आहे, तुम्ही जे कोणतंही कर्म केलं तर ते हिंसेने व्याप्त असतं. कर्मातून हिंसाच निर्माण होते. तर मग हे टाकून ते कायला करतो? कोणतंही कर्म जर सदोषच आहे तर तुझ्या वाट्याला ते कर, तुझं टाकून दुसऱ्याचं कशाला करतो? बस एवढंच मराठी त्यातला छोटासा अर्थ आहे. असक्त बुद्धी सर्वत्र, असक्त बुद्धी सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहा, जितात्मा विगत स्पृहा, नैष्कर्म्य सिद्धिं परमां, नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति, संन्यासेनाधिगच्छति. असक्त बुद्धि सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहा, नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. सर्वत्र आसक्त बुद्धी, सर्वत्र जितात्मा, सर्वत्र विगत स्पृहा. आणि मग असा संन्यासेन नैष्कर्म्य सिद्धिं परमां नैष्कर्म्य सिद्धिं अधिगच्छति. तर अन्वय असा आहे, अर्थ असा आहे, सर्वत्र आसक्त बुद्धी. तर आसक्त बुद्धी, सक्त बुद्धी, आसक्त बुद्धी. सर्वत्र याचा अर्थ सर्व विषय, सर्व इंद्रियांचे विषय, याविषयी आसक्तीरहित, थोडक्यात सक्तीरहित सर्वत्रच आहे. सर्वत्र म्हणजे जे जे विषय आहेत त्या त्या विषयाविषयी कोणत्याही प्रकारची आसक्ती नसणे. एक जितात्मा, जितात्म्याचा अर्थ काय आहे? विगत स्पृहा म्हणा किंवा जितात, कोणते विशेषण, एकच विशेषण आहे ते. तर जितात्मा सर्व इंद्रिया, सर्व विषयापासून इंद्रियाला स्वाधीन ठेवणं याला म्हणतात जितात्मा. असा तो जितात्मा आहे. थोडक्यात ज्याने इंद्रिय, अंतकरण हे स्वाधीन ठेवलेलं आहे त्याला म्हणतात जितात्मा. विगत स्पृहा, सर्वत्र विगत स्पृहा. जो जो विषय संबंधित येतो तो त्या त्या विषयाविषयी विगत स्पृहा, विगत स्पृहा, निघून गेली आहे इच्छा ज्याची. स्पृहा म्हणजे काय? इच्छा. निघून गेली आहे इच्छा ज्याची, असा तो म्हणजे आसक्ती. थोडक्यात सक्ती, आसक्ती रहित, आसक्ती रहित. पहिला आसक्ती बुद्धी म्हणजे काय? आसक्ती रहित आहे, अंतकरण जिंकलेला आहे, सर्व विषयात निस्पृह आहे. आणि असा संन्यासेनं, सांख्ययोग त्याला म्हणतात तत्त्वज्ञान, आपण आता अध्ययन करतो. या अध्ययनाचा द्वारा परमां नैष्कर्म्यं सिद्धी, जो परम परमात्मा असा आहे त्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेतो. नैष्कर्म्य सिद्धी याचा अर्थ हा भगवत प्राप्ती. नैष्कर्म्य सिद्धी, परम नैष्कर्म्य सिद्धी याचा अर्थ प्रथम अंतकरण शुची, आणि अंतकरण शुचीच्या नंतर त्याला भगवत प्राप्ती, परम सिद्धी प्राप्त होते. थोडक्यात सर्वत्र आसक्तीरहित, सगळ्या ठिकाणी सगळ्या विषयाविषयी आसक्तीरहित आहे. असा
नुस्प्र म्हणजे इच्छारहित आहे, अंतकरण जिंकलेला आहे, असा तो ज्ञानयोगाने, सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोगाने तो परमसिद्धी प्राप्त करून घेतो. तर इथं काय चालला विषय हा, जो आता कर्माचरण करणारा आहे त्यांनी भगवंताला कर्म समर्पित केला असा जो आहे, आपलाच धर्म आचरण करणारा जो आहे असा जो असतो त्याला काय प्राप्त होतं म्हणले तर त्याला नैष्कर्मी सिद्धी प्राप्त होते. पण ते कर्म करत असताना त्यांनी काय काय करावं, कोणत्याही पदार्थाची आसक्ती ठेवू नये. तर आसक्त म्हणजे आता काय, सक्त, विशेषण सक्ता. ज्या पदार्थाच्या ठिकाणी पदार्थाच्या ठिकाणी, विषयाच्या ठिकाणी माणसाच्या ठिकाणी आसक्ती होते, माणसाच्या जडाच्या ठिकाणी आसक्ती होते. आपली आसक्ती कशाविषयी होईल हे काही सांगता येत नाही. असं एखादा पशुपक्षी म्हणजे थोडक्यात व्यक्ती आणि वस्तू, सगळं जगत आलं त्याच्यात, व्यक्ती आणि वस्तू. मग आपली आसक्ती का होते, एखाद्या मनुष्याबद्दल पण होते, एखाद्याला पशुपक्षाबद्दल पण होते, एखाद्याला जड पदार्थाबद्दल पण होते, आणि त्याच पदार्थाबद्दल त्याचा द्वेष पण तयार असतो. मग द्वेष पण होतो आणि आसक्ती पण होते. तर आसक्ती का होते, आसक्ती ही गुणनिष्ठ असते, आसक्ती नेहमी गुणनिष्ठ असते. ज्या पदार्थातील गुण आपल्याला ते गुण अनुकूल वाटतात त्या कालामध्ये त्या पदार्थाबद्दलची आसक्ती होते. काही महिला अशा असतात, त्या साडी फार फाटायला झाली असते पण तिला ती टाकूच वाटत नाही, कारण तिला तिला त्यातलं काय आवडलं असेल, तिथं तिला माहिती आहे काय आवडलं असेल, बरोबर आहे का नाही. तसे माणसाचे काही ड्रेस असतात, काहींच्या गाड्या असतात, काहीशे जुने काही पदार्थ त्यांना ते सोडू वाटत नाहीत. का तर त्यातले त्यांना गुण प्रिय झालेले असतात, त्यातला कोणतरी एखादा गुण असतो. मग तो गुण माणसाला तिथं आसक्ती निर्माण करतो. मग जसं एखादा कुत्रा असतो, खूप गुणवान असतो, बैल गुणवान असतो, गाय गुण, त्यातले ते गुण असतात, ते गुण माणसाला तिथं बांधून ठेवतात. त्या गुणाने आसक्ती निर्माण होत असते. आणि ते दोष काय करतो तर त्यातला जो दोष असतो तो दोष त्याला द्वेष करायला लावतो. म्हणजे दोषातून द्वेष जन्माला येतो आणि गुणातून आसक्ती जन्माला येते. मग तुम्ही सर्व समर्पित करून निष्काम भावने कर्म केलं तर असेच तुम्हाला ते विगुण, सगळं गुण सोडून जे करायचं कर्तृत्व म्हणून करायचं, कोणती आसक्ती ठेवायची नाही. पहिलं विशेषण दिलं. आणि पुढे काय आहे, विगतस्पृहा. तुम्हाला निष्कामता सांगितली पाठीमागे. तर ती इच्छा काय होते, जेव्हा माणसाला फलापेक्षा असते त्या काळात त्याला इच्छा निर्माण होत असते. मुळात जर अपेक्षा जर नाही ठेवली, कारण अपेक्षा ठेवली न ठेवली तरी त्याला जे मिळायचं तेच मिळतं. तुम्ही किती अशा अपेक्षा केली, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला आणि क्षणिक यत्नाही केला, असं आहे ते. म्हणजे तुम्ही किती जरी केलं, अपेक्षा केली, तरी ते आशेची बांधली तुका म्हणे वाया गेली, काय ना उपयोग होत त्याचा. आणि म्हणून विगतस्पृहा, तुम्ही आशा अपेक्षा ठेवली तरी तुम्हाला जे फळ मिळायचं तेच मिळत असेल तर सगळ्याची इच्छा सोडून करा. विगतस्पृहा, कशाची इच्छा ठेवू नका आणि करा तुमच्या वाट्याला आलेलं कर्म. आणि तिसरं विशेषण आहे जितात्मा. तर प्रत्येक माणसाला इंद्रिय आणि मन हे स्वाधीन ठेवावं लागतं. मग ज्याला इंद्रिय आणि मन म्हणून शम दम जे पहिलं सांगितलं, तुमच्या कर्माला बाधा आणणारे कोण असतात, प्रथम पहिलं असतं मन आणि नंतर असतात इंद्रिय. म्हणून पहिलं मन ताब्यात ठेवावं लागतं आणि इंद्रिय ताब्यात ठेवावे लागतात. आज आहे, पाठाला तर जायचं, सकाळी उठायचं लय जीवर येतं, स्नान करायचं, गाडीत बसा, पळा, हे असं कर. थंडी असली, कुठं तीर्थयात्रेला गेला, पंढरपूर याला, चंद्रभागा यायचं, जीवर येतं, सगळं करताना खूप जीवर येतं. पण तिथं मनाला काय करतं, त्याला ताबा ठेवावा लागतो. नाही तुला हे करायचं, चल कर, असं त्याला ते मनाला ताबा ठेवावा लागतो. त्याला काय म्हणतात, विगतस्पृहा, नाही का, जितात्मा. त्याला मस्त एकादशी दिवशी काही खायची इच्छा होईल, नाही जितात्मा.
मग त्याला पाठाच्या आधीच काही त्याला नाही नाही जितात्मा. पण हे केले तुमचं कोणतंही कर्म यथोचित पार पडण्याकरता जितात्मा मनुष्य असतो तरच तो एखादी वारी करतो, एखादं कीर्तन ऐकू शकतो, तासभर भजन करू शकतो, तासभर पाठ ऐकू शकतो. जो जितात्मा नसतो त्याला काहीही करता येणार नाही. म्हणून ज्याच्या मन आणि इंद्रिय स्वाधीन असतात त्यालाच आपलं कर्म यथोचित करता येतं, म्हणून तो जितात्मा हो. आणि जो निस्पृह असतो त्याला त्या कर्माचं श्रेय मिळतं, म्हणून तू निस्पृह हो. आणि जो आसक्तिरहित असेल, आसक्तिरहित असेल त्याला जर कर्माचं चांगलं फळ मिळत असेल, आसक्ती ठेवून तुझ्या मनाप्रमाणे काय होत नसेल तर तो सगळ्याची आसक्ती सोडून दे, आपले मन इंद्रिय ताब्यात ठेव आणि कशाची इच्छा करू नको, सहज कर्म करीत राहा. असं जर केलं तर त्या ज्ञानद्वारा तुला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होईल. सिद्धिं प्राप्तु यथा ब्रह्म, सिद्धिं प्राप्तु यथा ब्रह्म, तथाप्नोति निबोध मे, तथाप्नोति निबोध मे. समासेन कौन्तेय, समासेनैव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा, निष्ठा ज्ञानस्य या परा. सिद्धिं प्राप्तु यथा ब्रह्म यत्तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा. सिद्धिं प्राप्तः यतः ब्रह्म तथा आपनोति निबोध मे. समासेन एव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा. तो ज्ञानस्य या परा निष्ठा. सिद्धिं यथा प्राप्तः ब्रह्म आपनोति. तथा हे कौन्तेय, समासेन एव मे निबोध. तर मी तुला ते सांगतो, तू समजून घे. अर्थ असा आहे, ज्ञानाची जी काही निष्ठा पराकाष्ठा आहे ती सिद्धिं नैष्कर्म्य सिद्धी आहे. ज्याप्रमाणे ती प्राप्त करून घेऊन मनुष्य हा काय करतो, ब्रह्म आपनोती, तो ब्रह्माला प्राप्त करून घेतो. आणि तो कसा प्राप्त करून घेतो मी तुला ते संक्षेपेन प्रतिपादन करतो. म्हणजे निबोधमे आहे का नाही, मी तुला प्रतिपादन करतो, समजून देतो, तू समजून घे. संपला विषय. तात्पर्य काय सांगायचं आहे, ज्ञान योगानी आज काय म्हणले, ज्ञान योगाची जी परमनिष्ठा आहे तीच निष्ठा नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून त्या ज्ञाननिष्ठेनेच नैष्कर्म्य सिद्धी प्राप्ती करून जो मनुष्य घेतो तोच ब्रह्माला प्राप्त होतो. पण मग तो कोणत्या पद्धतीने प्राप्त होतो ते मी तुला सांगणार आहे. पहिली गोष्ट तुझ्याकडे पहिली काय लागेल, तुला ज्ञानाची निष्ठा. आणि ज्ञानाची निष्ठा जर तुला प्राप्त झाली तर त्या ज्ञाननिष्ठेच्या द्वारा तू ती नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेशील. आणि ती नैष्कर्म्य सिद्धी जर प्राप्त झाली तर तोच मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो. आणि तो ब्रह्माला प्राप्त होतो. ती गोष्ट कसा प्राप्त होतो मी तुला संक्षेप रूपाने ते सांगणार आहे. तर ती तू आता ऐक. तात्पर्य काय झालं, सरळ अर्थ, पहिली तुला ज्ञान निष्ठा समजून घे. ज्ञानाची निष्ठा समजून घेतली ती ज्याला प्राप्त होते तो ज्ञाननिष्ठेने ब्रह्म प्राप्त करून घेतो. आणि तो कोणत्या पद्धतीने त्याला ज्ञाननिष्ठा प्राप्त होते, ज्ञाननिष्ठावाला कसं ब्रह्म प्राप्त होतं, तर ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया मी तुला थोडक्यात सांगणार आहे. तू लक्ष देऊन ऐक. थोडक्यातच सांगणार आहे, पण ते पुढच्या श्लोकात सांगणार आहे. त्यामुळे त्यामुळे आता इथं काही तुला सांगत बसत नाही. मला पुढे ऐक म्हणलं ना तुला, तर मग पुढे सांगतो म्हणले मी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
विठाल 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 पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की रामेश्वर भगवान की जय।